हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, इथे मस्त अशी सुंदर हिरवीगार मी पालक घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे साईडला. आता याला छान आपण स्वच्छ धुवून घेऊया, कारण त्याला माती वगैरे असती. मग स्वच्छ धुवून घेऊया आपण याला छान. आणि आता मी पालक घेऊन त्याच्या दांड्या कापून टाकलेल्या आहेत आणि त्याला छान असं मी बारीक कापून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे कापून घेतलेले आहे सर्व पालक. आता इथे आपण एका भांड्यामध्ये याला काढून घेऊया. त्याच प्रकारे कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे मी, ती पण आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया. चला, हे बघा, आता मी अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे. अर्धा कांदा त्यामध्ये टाकून घेऊया. 2 चमचे बेसन पीठ घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा मी लाल तिखट घेणार आहे. इथे थोडासा ओवा क्रश करून घालणार आहे त्यामध्ये आणि थोडासा खायचा सोडा, चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि याला छान असं हाताने मिक्स करून घेऊया. आपण आधी कोरडंच मिक्स करून घ्यायचं, मग नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याला मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला, आता आपण कढई घेऊया. कढईमध्ये टाकून घेऊया तेल. आपण तेल मस्त असं कडकडीत होऊ द्यायचं आहे. आणि आता आपण तेल कडकडीत झालं की त्यामध्ये आपण आता ही पालक भजी सोडून घेणार आहोत. सर्व भजी अशाच प्रकारे आपण टाकून घेणार आहोत. हे बघा, याला हे करून घेऊया, आपण हलवून घेऊया. हे बघा, सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाज्याला. मस्त अशी कुरकुरीत सुंदर अशी पालक भजी आपली रेडी झाली आहेत. अशा मी 2 बॅच तळून घेतल्या होत्या. हे बघा, तुम्ही कशाबरोबर नुसते पण खाऊ शकता, सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता. खूप सुंदर असे लागतात हे पालक भजी आणि पौष्टिक पण. पालक ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.